नमस्कार मित्र हो, रामकृष्ण हरी. श्री हरी कीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र हो, आपण सर्व विद्यार्थी आहोत आणि आपण कीर्तन शिकतो आहोत. तर त्यासाठी कीर्तनाची सुरुवात जी आहे ती विणेकरी पंचपदीने होते, परंतु कीर्तनकार आपल्या कीर्तनाची सुरुवात कीर्तनकार पंचपदीने करतो. त्यामुळे त्या कीर्तनकाराला एवढं तरी माहित पाहिजे की बुवा विणेकरी पंचपदी नेमकी केव्हा संपते. तर जेव्हा विणेकरी पहिल्यांदा जय जय रामकृष्ण हरी हे भजन घेतो, नंतर सुंदर ते ध्यान हा अभंग घेतो आणि त्याच्यानंतर जेव्हा जय जय विठोबा रखुमाई असं भजन घेतो, तर त्यावेळेला कीर्तनकाराला व्यासपीठावरती यायचं असतं. उजवीकडच्या बाजूने येऊन त्या विणेकऱ्याचं दर्शन घ्यायचं. तो विणेकरी आपला विणा जो असतो तो कीर्तनकार महाराजांकडे सोपवतो. मग महाराज त्या गादीवर उभे राहतात आणि त्यांच्या पंचपदीला सुरुवात होते. आता या कीर्तनकार पंचपदीची जी सुरुवात आहे ती सुरुवात सुद्धा जय जय रामकृष्ण हरी या भजनाने होत असते. आता आपण पाहिलं, काही विद्यार्थ्यांनी आपलं हे जय जय रामकृष्ण हरी भजन सादर केलं. काही लोकांनी हरिकीर्तन प्रबोधिनीची जी चाल आहे ते गाण्याचा प्रयत्न केला. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या चाली वापरल्या. चाल कुठली असो, परंतु ही जी कीर्तनकार पंचपदी असते आणि त्याच्यामध्ये जे पहिलं रामकृष्ण हरी भजन असतं ते कशासाठी असतं, तर कीर्तनाला आलेल्या लोकांचं जे ध्यान आहे ते ध्यान एकाग्र झालं पाहिजे, ते भगवंताकडे आकृष्ट झालं पाहिजे. तुम्हाला वाटेल की कीर्तनकाराकडे आकृष्ट झालं पाहिजे. कीर्तनकाराने काय विचार केला पाहिजे, जर या लोकांचं ध्यान जे आहे ते भगवंताकडे आकृष्ट झालं म्हणजे आपोआपच कीर्तनकाराकडे आकृष्ट होईल आणि यासाठी भगवंताच्या नामाचा आपण आश्रय घ्यायचा असतो. त्यामुळे हे जे भजन असतं ते किती गंभीरतेने, किती प्रेमाने, किती भाविकपणे आणि किती उत्कट अशा भावनेतून झालं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जर तशा पद्धतीने ते भजन व्हायचं असेल तर पहिली गोष्ट काय आहे की आपला थोडा तरी संगीत या विषयाचा अभ्यास पाहिजे. त्याशिवाय आपल्याला हे भजन नीट करता येणार नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पर्याय सांगून ठेवतो. काही लोकांना असं वाटत असतं की बस संगीत शिकणं हे काय अपने बस की बात नाही आहे, हे आपल्याकडून होणार नाही. मग त्यांना शेवटी गायनाचार्यांचा आधार एवढा उरतो. मग अशा कीर्तनकारांना आपण निरूपणी कीर्तनकार असं म्हणू शकतो. त्यांना निरूपणाशिवाय काही येत नाही. मग त्यांनी सुरुवातीला हरी जय जय राम एवढं जरी म्हटलं आणि त्या गायनाचार्यांकडे हात दाखवला की गायनाचार्य समजतो की आता आपल्याला खुली छूट आहे आणि मग तो सुरू होतो. तर काही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने राहायचं असेल तर आपण त्यांना काही म्हणू शकत नाही. परंतु ऍज ए अभ्यासक्रम म्हणजे हरी कीर्तन प्रबोधिनीचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे अभ्यासक्रमात आहे तेवढ्या संगीताचा अभ्यास तरी करावा लागेल. संगीताचा सराव करणे, ते शिकून घेणे, आत्मसात करणे ही पुढची पायरी आली. पण त्याची किमान माहिती तरी असली पाहिजे. यामुळे हरिकीर्तन प्रबोधिनीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे जे संगीत आहे
त्याच्याकडे लक्ष पुरवावं लागणार आहे. आणि त्यामुळे संगीताचा क्लास जो असतो तो पण तितक्याच गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. तर मित्रहो, संगीतासाठी 3 गोष्टींची गरज असते. पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच स्वर, दुसरी गोष्ट म्हणजे ताल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे लय. स्वर, ताल आणि लय. कसं आहे की लोकांचं चित्त आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी आपला जो स्वर असतो, हा स्वर एका विशिष्ट पट्टीमध्ये खेळला पाहिजे. त्यासाठी मग स्वराचा अभ्यास आवश्यक आहे. त्यानंतर ताल. तर तालामध्ये 2 महत्वाचे बिंदू असतात. पहिला बिंदू म्हणजे सम आणि दुसरा बिंदू म्हणजे काल. म्हणजे तालाचं जे आवर्तन असतं ते असं गोल फिरत असतं. समेवरून कालाकडे, कालावरून समेकडे, समेवरून कालाकडे. म्हणजे समजा आपल्याकडे घड्याळ आहे, तर पण 12चा बिंदू जो आहे तो सम म्हणून पकडला असेल तर त्याच्याबरोबर अर्धा म्हणजे ज्या ठिकाणी 6चा बिंदू आहे तो काल आहे. तर अशा रीतीने समान टाइम गॅप म्हणजे वेळेचं जे अंतर आहे ते समान पद्धतीने ते फिरत राहतं आणि त्याच्यामध्ये ते तालाचं आवर्तन होत राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे लय. तर लय ही कमी जास्त होऊ शकते, परंतु जेव्हा आपण सम व्यवस्थित पद्धतीने गाठतो तेव्हा ती लय टिकून राहते. मग सम गाठणं म्हणजे काय आहे, तर त्या समेवर म्हणजे त्या समेच्या मात्रेवर एखादं जे अक्षर असतं किंवा त्या तालाच्या ज्या मात्रा असतात, मी साधारणतः समजा 8 मात्रा आहेत भजनी तालाच्या, आणि त्या अभंगाच्या पहिल्या शब्दाची जी आपल्याला सुरुवात करायची आहे ती समजा 7व्या मात्रेवरती आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष पुरवलं पाहिजे. जर संपूर्ण त्या भजनाच्या किंवा अभंगाच्या ओळी या 7व्या मात्रेवर सुरू होत असतील तर प्रत्येक नवीन ओळ जी आहे ती 7व्या मात्रेवर सुरू झाली पाहिजे. म्हणजे ती लय त्याने मेंटेन केली, ती लय सांभाळली असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही आता पुढचा प्रश्न विचारणार की बुवा ही लय कशी सांभाळली जाते. तर त्यामुळेच मी आपल्याला सांगतो की कीर्तनकाराची पंचपदी जी आहे ती रामकृष्ण हरी भजनाने जरी सुरू होत असली तरी आपल्याला सुरुवातीला रामकृष्ण हरी भजन अभ्यासक्रमात शिकवता येणार नाही. त्याच्या अगोदर स्वर, ताल आणि लय या 3 गोष्टींचा अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे स्वराचा अभ्यास हा स्वतंत्र विषय आहे आणि तालाचा अभ्यास हा एक स्वतंत्र विषय आहे. मग ताल शिकण्यासाठी आपल्याला टाळाचं वादन आलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलंय की टाळाचं वादन आपण कसं करतो. तर मूठ, टाळी, आत टाळी, मूठ, टाळी, बाहेर टाळी. तर ज्या गतीमध्ये आपल्याला बिनचूकपणे हे करता येईल तेवढी गती पहिल्यांदा आपण ठेवावी. म्हणजे घाईघाईने काही मुठटाळी, आठटाळी, मुठटाळी, बाहेर टाळी असं काही करायची गरज नसते. आपण पाहिलं की अनेक विद्यार्थी फार गडबड करतात. कीर्तनकाराचा महत्वाचा गुण आहे शांती. जर तो मनाने शांत नसेल तर तो लोकांना शांतता काय देईल आणि त्याच्या कीर्तनात लोक शांतीचा अनुभव कसा करतील. म्हणून ती शांती आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला शांत भावनेने सुरुवात केली पाहिजे. त्याच्यामुळे आपली चूक होणार नाही आणि आपण बराच काळ या मूठ टाळी, आत टाळी, मूठ टाळी, बाहेर टाळी या 8 मात्रांचा अभ्यास करू शकू. बऱ्याचशा लोकांकडे टाळ सुद्धा नसतात. मग भगवंताने आपल्याला हात दिलेले आहेत, मग त्या हाताचा उपयोग करून मूठ टाळी, आत टाळी, मूठ टाळी, बाहेर टाळी असा अभ्यास करायचा. मग त्याच्यातून एक लय साधली जाते. मग ती लय साधली गेली की आपल्याला
आपला जो एक लक्षात घ्या की आता अलीकडचं विज्ञान युग आहे, तर दोन माणसांनी दोन कॉम्प्युटर घेतले. एका कॉम्प्युटरला काही प्रोग्राम असतात आणि दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये ते प्रोग्राम नसतात. मग तुम्ही म्हणाले एकाच किमतीचे कॉम्प्युटर आहे, मग हा प्रोग्राम गेला कुठे? तर तो लोड केलेला नाहीये. बरोबर आहे की नाही? आपल्या मोबाईलमध्ये पण आपण नवीन नवीन ऍप घेत असतो. मग त्याच्या मोबाईलला वेगळे ऍप आहेत, आपल्या मोबाईलला वेगळे ऍप आहेत. याचा अर्थ अमुक एक ऍप जे आहे ते माझ्या मोबाईलला लोड केलेलं नाहीये. ज्याप्रमाणे त्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला हे ऍप लोड करावे लागतात, प्रोग्राम लोड करावे लागतात, त्याचप्रमाणे हा मनुष्य देह जो आहे तो पण एक कॉम्प्युटर आहे. तर त्याच्या मेंदूमध्ये आपल्याला ती गोष्ट लोड करावी लागते. तर ही जी 8 मात्राचं आवर्तन आहे ते आवर्तन आपल्या डोक्यामध्ये नीट लोड झालं म्हणजे आपल्याला लय ही साधली जाते. आणि लय साधली गेली का मग आपण हे जय जय राम कृष्ण हरी जे काही लयीत म्हणायचं असेल ते बरोबर आपल्याला म्हणता येतं. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. तर आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊया. मी तालाबद्दल अगोदर सांगितलं, कारण तालामुळे लय साधली जाते. आता आपला विषय राहिला तो स्वराचा. स्वरासाठी आपल्याला हार्मोनियम त्याचा आधार घेतला पाहिजे आणि मग त्यातल्या काही स्वरांचा, त्यातल्या अंतरांचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे. तर आता आपण पहिल्यांदा एक गंमत बघा. भजनी तालाच्या मात्रा आहेत 8 आणि स्वर जरी 7 असले तरी आपण 8व्या स्वरावरती म्हणजे तार सप्तकातल्या 6 वर थांबत असल्यामुळे आरोह आणि अवरोह करताना पण आपल्याला 8 स्वरे घ्यावे लागतात. त्याच्यामुळे संगीत कसं सोपं झालं बघा. तर पहिल्यांदा आपण हे जे स्वर आहेत त्या स्वरांची जरा ओळख करून घेऊया आणि मग त्या मूठ टाळीमध्ये हे स्वर कसे म्हणायचे ते आपण बघूया. हे सगळं जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूया हे स्वर. त्यासाठी एक गंमत तुम्हाला परत सांगतो. काही गोष्टी मी तुम्हाला परत परत सांगत असतो कारण त्या खूप महत्वाच्या असतात. संगीत शास्त्रातली सर्वात महत्वाची कल्पना जी आहे ती आहे आधार स्वर. आधार स्वर म्हणजे काय? जो स्वर आपल्याला आधार देतो संगीत गाण्यासाठी त्यालाच आधार स्वर म्हणतात. ती आपली पट्टी असते. तर तो आधार स्वर आपल्या कायम मनामध्ये रुंजी घालत असला पाहिजे. तो नीट आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि मग त्याच्या आधाराने आपण अन्य स्वर गातो. म्हणूनच त्याला आधार स्वर म्हणतात. ती तुमची पट्टी. म्हणून आपण म्हणतो की मी माझी पट्टी कुठली आहे तर काळी 1 ही पट्टी आहे. तर काळी 1 ही जी पट्टी आहे त्याचा जो आधार स्वर आहे तो आपला 6 आहे. मग आपण काळी 1 ने सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. तर त्या कधी पण आपला बेस नोट म्हणजे आधार स्वर लावल्याशिवाय संगीत गायन करायला आपण सुरुवात काही केली पाहिजे नाही. आधी आधार स्वरावर आपण ठाम व्हायचं, स्थिर व्हायचं आणि नंतर मग गायचं. पण आपण बघतो आपण फार उत्साहात असतो तर आपण तो सा लावणे म्हणजे म्हणतात की नाही सा भरणे, त्याला सा भरणे असे संगीत मध्ये संज्ञा आहे. तो सुद्धा आपण करत नाही, सरळ गायला लागतो. मोठे मोठे कलाकार सा भरतात पण आपण भरत नाही कारण आपल्याला माहित असतं की आपण मोठे कलाकार नाही. मग आपण कशाला सा लावायचा? मित्र हो, अहो ते सा लावूनच मोठे कलाकार झाले हे आपण विसरतो. सा लावणारे कलाकार काही सामान्य नसतात. तर आधी सा या स्वराचा आपण रियाज केला पाहिजे. काळी 1 ही पट्टी, सा या स्वराचा रियाज, त्याच्यावर जरा ठाम व्हा आणि मग पुढचे स्वर घ्या. बघा सा
स स स रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आता एक गंमत बघा, आपण जो स्वर लावण्याचा प्रयास केला पण याला कुठलाही ठेका नव्हता, ताल नव्हता. त्याच्यामध्ये जेवढी रंजकता निर्माण झाली पाहिजे ती रंजकता यात निर्माण झाली नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला मग तालाचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे स्वरांचा आणि तालाचा अभ्यास कसा करता येईल तर इतकं ते सोपं आहे की मोठ टाळी, आत टाळी, मोठ टाळी, बाहेर टाळी. 8 मात्रा झाल्या ना. मग सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. तर अशा रीतीने या याच्यामध्ये स्वराचा आपण विचार केला पाहिजे. तर एक हे पण आपल्याला साधतं आणि एक डोक्यामध्ये ते बसायला लागतं. आता याच्यामध्ये मी जे स्वर म्हटले ते त्या उंचीचे नव्हते. म्हणजे नुसतं सांगितले कुठले स्वर घेतले पाहिजे, त्याची नावं सांगितली मी, ते स्वर म्हटले नाही. स्वर म्हटले म्हणजे काय, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. अशा पद्धतीने ते स्वर म्हणा लागतील. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. म्हणजे आपल्याला या दोन गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आधी स्वतंत्र केला पाहिजे आणि नंतर मग त्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या पाहिजे. बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला स्वर नीट गाता यावा यासाठी आपण पेटी घेऊन बसलं पाहिजे आणि स्वरांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे कसा, स रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प ध नि सा सा नि
असा त्याचा अभ्यास करावा लागेल स्वरांचा, आणि मूठ टाळीचा अभ्यास मग स्वतंत्र त्या पद्धतीने करावा लागेल. मग जेव्हा दोन्ही अभ्यास स्वतंत्ररित्याने व्यवस्थित आपल्याला करता येतील, मग ते दोन अभ्यास आपल्याला एकत्र आपण जोडायचे. आणि मित्र हो, जेव्हा हे स्वतंत्ररित्या केलेले दोन अभ्यास आपण एकत्र जोडतो, तेव्हा एक कुठली तरी लय जी आहे ती आपल्या डोक्यामध्ये आपोआपच तयार होते. ह्या लयीला काय म्हणतात? याला म्हणतात मध्यलय. कारण आपण व्यवस्थित पद्धतीने म्हणायला लागलो की आपण मध्यलयीकडे सरकतोच. त्या मध्यलयीपेक्षा थोड्या कमी लयीत आपली खरी म्हणजे ह्या स्वरांची आणि या तालाची सुरुवात होत असते. पण एकदा आपण त्याचा आपला अभ्यास सुरू झाला, म्हणजे त्याला आपण अभ्यस्त झालो, की मग त्या दोघांच्या मिश्रणातून एक आपल्याला लय मिळते, तर ती मध्यलय असते. आणि मध्यलय म्हणजे सामान्य लय, ही ती नेहमीची लय. तर त्याच्यामुळे आपल्याला ती लय साधली, ती लय जमायला लागली की मग त्याच्यानंतर आपण मग काय सुरू करतो? काही गायनाकडे आपण वळतो. आणि मग आपल्याला ते गायन त्यातलं लाभतं. म्हणजे उदाहरणार्थ खमाज राग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला रामकृष्ण हरी म्हणायचं असेल तर त्याचं नोटेशन काय आहे? आता आपल्याला त्या नोटेशनचा जरा विचार करून नंतर मग आपलं नेहमीचं साधं नोटेशन जे आहे त्याच्याकडे वळूया. ग ने सुरुवात, ग ग म ग ग रे ग रे ग म ग प प ध प म ग ग ग म ग ग रे ग रे ग म ग प प ध प म ग. जय जय राम कृष्ण हरी हरी, 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 जय जय राम कृष्ण 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 हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी
अर्थात म्हणजे आळवणी जी आहे ती आळवणी सगळी चांगली पद्धतीने आपण करू शकतो. तर त्यासाठी त्याचा अभ्यास करणं हाच आवश्यक आहे. आणि जेव्हा मग टाळ, मृदंग हे सगळ्यांचं एक पेटी, याचं एक रसायन जमतं, तेव्हा एकदम सुंदर पद्धतीने आपल्याला ते ऐकायला येतं आणि मग त्याच्यामध्ये श्रोते देखील संतुष्ट होतात. आणि मग आपलं नेहमीचं जे नोटेशन आहे कुठलं, ग रे ग म ग रे सा, सा रे नी सा, हरी जय जय राम कृष्णा हरी, हरी जय जय राम कृष्णा हरी. तर हे घेऊन मग त्याची चढण करणं आणि अशा पद्धतीने चांगल्या एका वातावरणात आपण पंचपदी करणं. तर या पंचपदीतलं जे पहिलं महत्वाचं भजन आहे रामकृष्ण हरी, तर ते साध्य करायलाच आपल्याला या सर्व प्रकारच्या या सगळ्या गोष्टींची उपासना करावी लागते. म्हणजे स्वराची उपासना, तालाची उपासना, लयीची उपासना, आणि मग तेव्हा कुठे आपल्याला हे जय जय रामकृष्ण हरी भजन आपल्याला साध्य होतं. तर आता महत्वाची गोष्ट काय आहे की जरी ते भजन प्रथम असलं तरी आपल्याला ते प्रथम शिकवता येत नाही. मग त्याच्यापेक्षा सोपं काय आहे, तर सोपं काय आहे तर विठ्ठल विठ्ठल सोपं आहे. म्हणजे कसं, विठ्ठल शब्दाचं नोटेशन इतकं सोपं आहे की ज्याला सा, नी आणि सा एवढं जरी गाता आलं तरी तो विठ्ठल विठ्ठल करू शकतो. तर म्हणून आपण तिकडे त्याचा विचार केला पाहिजे. आणि मग विठ्ठल विठ्ठल गेल्यानंतर मग काय सुरू होतं, तर आपली दशपदी म्हणजे ज्याला मंगलाचरण म्हणतो ते मंगलाचरण सुरू होतं. मग विठ्ठल विठ्ठल केल्यानंतर मंगलाचरण सुरू होतं. परंतु त्या मंगलाचरणात आपण लक्षात घेतलं पाहिजे, सगळे लोक काय करतात, विठ्ठल विठ्ठल तर म्हणतच नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तो जयघोष जो आहे, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, आणि पुढचं हे सुद्धा आपण म्हणायला विसरतो. मग कशा रीतीने आपण चांगले कीर्तनकार होणार. तर त्याच्यामुळे आपण मंगलाचरण शिकण्याकडून या अभ्यासक्रमाची सुरुवात केलेली आहे. अगदी सोपं आहे विठ्ठल विठ्ठल करणं. म्हणजे बघा, सा नी सा सा नी सा सा नी सा सा नी सा, विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्याच्या पुढचा जो विठ्ठल विठ्ठल आहे त्याच्यामध्ये त्याला गरे ग, मी जरा पुढे वरती आलो, पण गरे ग विठ्ठल, आणि त्याच्यानंतर हे सारे विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे विठ्ठल विठ्ठल जर एका लयीत यायचं असेल तर आपल्याला परत कुठे येतो, आपण त्या टाळाच्या वादनाकडे येतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे टाळ वादन शिकणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्याच्यामुळे आपण हे विठ्ठल विठ्ठल करायच्या अगोदर आपल्याला तुम्हाला टाळ वाजवणं शिकवतो. त्याच्यानंतर मग जयघोष, आणि जयघोषानंतर मग काय येतं तर महायोगपीठे. तर या महायोगपीठे या श्लोकासाठी आपण यमन या नावाचा राग निवडलेला आहे. तर त्याचे ते दोन गमती आहेत. पहिली गमत म्हणजे काय की आपल्या हरी कीर्तन प्रबोधिनीत ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी महायोगपीठेची काहीतरी बऱ्याचदा ऐकलेली चाल ही त्याच्या लक्षात राहिलेली आहे किंवा त्यांनी पाठ केलेली आहे. अर्थात ती चाल वेगळी आहे.
मग अशा पाठांतर केलेल्या विद्यार्थ्यात दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे की ज्यांना संगीत येतं, आणि दुसरा प्रकार आहे ज्यांना संगीत येत नाही. आता आमचं या दोन्ही पद्धतीच्या लोकांना सांगणं असं आहे, ज्यांना संगीत येतं त्यांना कळतं की हा आपला वेगळा राग आहे आणि गुरुजी जे शिकवतात आहेत तो यमन नावाचा राग आहे. म्हणजे ज्यांना संगीत येतं ती लोक पण यमन नावाचा हा राग शिकून घेऊ शकतात. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कोणता रागच येत नाही त्यांनी तर हा यमन राग शिकून घेतलाच पाहिजे. म्हणजे ज्यांना संगीत येतं आणि ज्यांना संगीत येत नाही अशा दोन्ही लोकांनी हा यमन नावाचा राग शिकणं अत्यंत आवश्यक आहे. हे स्पष्ट झालं. त्याच्यामुळे तुम्हाला एक चाल येते आहे, याचा अर्थ एक 100 रुपयाची नोट तुमच्याकडे आहे, ती तुम्ही जपून ठेवा, ती कामाला येईलच. पण जी दुसरी 100 रुपयाची नोट मी तुम्हाला देतो एक्स्ट्रा, ती घेतली तर तुमच्याकडे 200 रुपये होतील. त्याच्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी ह्या यमन रागातील ही चाल आहे महायोगपीठीची, ती शिकून घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो राग गाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता राग कसा गातात, ज्यांना संगीत माहिती आहे त्यांना ते कल्पना असेलच, पण ज्यांना संगीत माहीत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो आहे की त्यांनी काही तुकड्यांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुकड्यांचा म्हणजे काय की स्वरांचे तुकडे. तुकडे कशाला म्हणतात, आता सा रे ग म प ध नि सा हा झाला संपूर्ण आरोह, आणि सा नि ध प म ग रे सा हा झाला संपूर्ण अवरोह. याचा आपण नेमका काही लहानसा तुकडा तोडून घेतला तर तोच तुकडा झाला. मग यमन राग शिकण्यासाठी कुठला तुकडा आपण अभ्यासला पाहिजे, तर तो तुकडा आहे नी रे ग, आणि दुसरा तुकडा आहे म ध नी. आणि त्याच्यानंतर हे दोन तुकडे आपण शिकल्यानंतर मग सानी ध प म ग रे सा हे घ्यायला हरकत नाही. परंतु मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट अशी आहे की जे सर्वजण सारे गम पधनिसा वाजवायला शिकतात ते जो म वाजवत असतात त्या मला शुद्ध म असं म्हणतात. परंतु यमन या रागामध्ये इथेच महत्वाची गोष्ट आहे की शुद्ध म लावत नाहीत, तीव्र म लावतात. त्याच्यामुळे ती एक पट्टी आपल्याला वगळावी लागते, आणि तीव्र मची जी पट्टी आहे सफेद पट्टी ती घ्यावी लागते. तर त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपण शुद्ध म लावत राहू आणि आपला हा जो यमन राग आहे हा तो उमटणार नाही. आणि परत येताना सुद्धा आपल्याला तीव्र मच घेतला पाहिजे, तीव्र मध्यम घेतला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण हे दोन तुकडे पाहूया आणि नंतर संपूर्ण अवरोह पाहूया. तर पहिला तुकडा कुठला आहे तर निरेग, म्हणून त्यासाठी आणि कुठलाही बेस नोट आपल्याला घेतली पाहिजे. म्हणून सा पण आपण आधी मनात म्हणायचा आणि तो असाही म्हणायला हरकत नाही. आधी त्या सावर स्थिर व्हायचं. परत पहा, नी रे ग नी रे ग मा मा चुकला, माफ करा. नी रे ग. परत बघूया आपण. सा लावायचा, सा नी रे ग मा धा नी सा सा नी ध प म ग रे सा सा नी रे ग म ध नी सा सा नी ध
अशा रीतीने आपण याचा अभ्यास केला की मग त्याच्यानंतर आपल्याला त्यातली एक महत्वाची फ्रेज आहे, ती महत्वाची फ्रेज म्हणजे तो स्वरांचा खंड आहे, त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण संपूर्ण जे याचं गायन करतो महायोगपीठीचं, तर त्यात ती फ्रेज अत्यंत महत्वाची आहे आणि ती आहे नी रे ग रे सा. म्हणून आपल्याला त्या नी रे ग रे साचाही नीट अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा बरं ती फ्रेज, नी रे ग रे सा, नी रे ग रे सा, मग याचा उपयोग जे आपल्याला पांडुरंगम किंवा दातून मणिंद्रे किंवा पहिली गोष्ट भीमरथ्याम या सर्व शब्दांच्या गायनासाठी उपयोग होतो आपल्याला. म्हणजे कसं भीम भीमरथ्याम दातून मुनिंद्रे पांडुरंगम, हे जे 3 शब्द आहेत ना ते याच स्वरावरती फिट केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता उरलेल्या शब्दांची गोष्ट कशी, तर रेने सुरुवात होते, रे ग महायोग पीठे, परत रेगच आहे, पीठे, त्याच्यानंतर आहे तटे, गरे, तटे भीमरथ्याम. इतकं सोपं आहे बघा. पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, पहिला आधीचे 2 तुकडे आणि संपूर्ण अवरोह याचा अभ्यास करावा लागणार. त्याच्यानंतर ती महत्वाची जी फ्रेज आहे नी रे ग रे सा, त्याचा अभ्यास करावा लागणार आणि नंतर मग हे नोटेशन तुम्हाला वाजवायला घ्यावं लागणार. आता तुम्ही म्हणाल की महाराज आम्हाला हे सा रे ग म प ध नि सा ही पट्ट्या कुठल्या आहेत किंवा बटणं कुठल्या आहेत ती आम्हाला सापडत नाही, याचा आम्हाला नीट सराव करता येत नाही. मग आम्ही काय करावं, याच्यासाठी श्री हरिकीर्तन प्रबोधिनीने अत्यंत सोपी गोष्ट शोधलेली आहे. आम्ही त्याला म्हणतो हार्मोनियम वादनाची 3 सूत्र. तर मित्र हो, ही 3 सूत्र कोणती आहेत, तर काही स्वर एकमेकाला जोडून येतात त्यांचंच आम्ही सूत्र बनवलेलं आहे. त्यामुळे पहिलं सूत्र आहे ग म प ध. या अंगठ्याने ग वाजवायचा आणि म प ध हे उरलेल्या 3 बोटांनी वाजवायचं. त्याच्यामुळे याच्यामध्ये हाताची काही हालचालच करायची नसते. 3 आखूड ज्या काळ्या पट्ट्या आहेत आपल्या हार्मोनियमवरती, कारण हार्मोनियममध्ये 2 पट्ट्या काळ्या, 3 पट्ट्या काळ्या, 2 पट्ट्या काळ्या, 3 पट्ट्या काळ्या, कुठलंही दुनियेतलं हार्मोनियम घ्या अशाच जोड्या असतात. आणि एका सप्तकामध्ये आधी 2 काळ्या पट्ट्या आणि नंतर 3 काळ्या पट्ट्या अशी सामान्यतः रचना आहे. म्हणून 2-3 2-3
अशा रीतीने त्या पेटीची रचना केलेली आहे. अर्थात आपण आपलं सप्तक जर बदललं म्हणजे आधार स्वर बदलला तर मग पट्ट्यांचे रंग आणि त्यांचे हे जे गणित आहे 2 आणि 3 हे गणित देखील बदलू शकतं. परंतु जर आपण काळी 1 हे जर ध्यानात घेतलं तर ह्या 5 पट्ट्या म्हणजेच काय, काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4 आणि काळी 5. तर अशा रीतीने ते आपण वाजवायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आणि त्याच्यातही मग म प ध आणि ह्या अंगठ्याने ग वाजवणं म्हणजे सफेद पट्टीवरचा हे अत्यंत सोपा रियाज आहे. त्याच्यामुळे तो रियाज आपण पहिल्यांदा केला पाहिजे. त्याला पेटी शिकायची आहे. अतिशय सोपा आहे. सरळ त्या 3 आखूडच्या पट्ट्या आहेत त्याच्यावरती आपली जी 3 बोटं आहेत ती ठेवायची आणि पहिल्या काळ्या पट्टीच्या बाजूची जी सफेद पट्टी आहे त्यावरती अंगठा ठेवायचा आणि सरळ वाजवायला सुरुवात करायची. ग म प ध उलट यायचं ध प म ग म्हणजे आपले ते 8 मात्रा पूर्ण होतात. ग म प ध ध प म ग ग म प ध ध प म ग ग म प ध ध प म ग ग म प ध ध प म ग. अशा रीतीने असंच रियाज दीर्घकाळ करायचा याच्यामध्ये मास्टरी येईपर्यंत. मग काय आहे तर आधीच्या 2 पट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मग पहिली पट्टी जी आहे ती 6ची आहे काळी 1 असल्यामुळे आणि दुसरी पट्टी रेची आहे आणि 6च्या अगोदरची पट्टी जी सफेद आहे ती आहे नी. मग आता हे उरलेलं जे बोट आहे म्हणजे लांब असलेलं हे तिसरं बोट हे कुठं ठेवायचं, कारण पहिले 2च पट्ट्या आहेत. मग हे बोट आहे ते म स्वरावरती न्यायचं जो जरा थोडासा लांब आहे आणि मग ज्याप्रमाणे आपण गमपध वाजवलं त्याचप्रमाणे आपल्याला नी सा रे म वाजवायचं आहे. बघा ह्या पट्ट्या आणि बोटं ही अलगद पट्ट्यानं चिटकवूनच ठेवायची. नी सा रे म रे सा नी सा रे म रे सा नी सा रे म रे सा नी. हे दुसरं सूत्र. तर याचाही रियाज तुम्हाला करायचा आहे. मग आता उरलेलं शेवटचं सूत्र आहे ज्याने आपण तार सप्तकात जातो आणि याच्यातही आपल्याला तार सप्तकातला जो सा आणि रे स्वर आहे तो वाजवायचा आहे. तर त्याच्यामुळे सा आणि रे हे 2च स्वर वाजवायचे आहे. तर आपलं हे शेवटचं तिसरं हे म्हणजे बोट आहे लांब तर हे रे वरती येणार, हे सा वरती येणार आणि हे सा वरती आलं तर आपला जो अंगठा आहे तो स्वाभाविकपणे नी वर येणार. मग हे उरलेलं जे बोट आहे पहिलं लांबवालं ते कुठे जाणार तर ते अगोदरच्या पट्ट्यांवर जाणार. मग त्याच्यामध्ये साच्या जवळ असलेली काळी पट्टी कुठली आहे तर ती धची आहे. त्याच्यामुळे आपण धनी सारे हे तिसरं सूत्र बनवलेलं आहे. मग आपली जी बोटं आहेत ते चिटकवून ठेवायची मागच्या सांगितल्याप्रमाणे आणि वाजवायला आरंभ करायचा. धनी सा रे रे सा नी ध धनी सा रे रे सा नी ध धनी सा रे रे सा नी ध. हे झालं तिसरं सूत्र. आणि ह्या 3 सूत्रांचा आपण जितका होईल तितका अभ्यास करायचा आणि ती लय मेंटेन करायचा प्रयत्न करायचा. मग त्यासाठी काय आहे तर पहिल्यांदा लय शिकणं म्हणजेच काय मुठटाळी 8 टाळी मुठटाळी बाहेर टाळी मुठटाळी 8 टाळी मुठटाळी बाहेर टाळी. तर ही एक लय डोक्यात फिट करावी लागते आपल्याला. हा ताल फिट करावा लागतो. मग आपल्या त्या बोटामध्ये तो आपोआप उतरतो. तर अशा रीतीने मग हार्मोनियम पण आपल्याला वाजवणं काही जड जाणार नाही. मग हे तुम्ही 3 सूत्र जितकी जास्त कराल त्याच्यावरून मग तुम्ही सारेगम पधनीसा वाजवू शकता आणि ते वाजवता आलं की मग तुम्हाला हे जे विठ्ठल विठ्ठल आहे ते वाजवता येईल. विठ्ठल विठ्ठल वाजवता आलं की मग तुम्हाला महायोगपीठे आहेत ते वाजवता येईल. अशा रीतीने आपण महायोगपीठेपर्यंत येणार. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे यातले जे आपले श्लोक आहेत यातले जे श्लोक आहेत ते सर्व श्लोक आहेत मराठी असो वा संस्कृत असो ते आपल्याला यमन या रागातच घ्यायचे आहेत.
बरोबर आहे. त्याच्यामुळे महायोगपीठे असो, अलंकापुरी असो किंवा नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा हा कुठलाही श्लोक असो तो तुम्ही यमन रागात घेऊ शकता. मग राहता राहिली ओवी. तर ओवी कुठे आहे की जयांचे केली स्मरण, ती ओवी आहे. आणि मग यातली दोन अभंगच आहेत तसे खऱ्या अर्थाने, पांडुरंगा करू प्रथम नमन आणि नमो ज्ञानेश्वरा. तर मग आपण हे बाकीचं तयार केल्यानंतर या संगीताच्या भागाकडे आपण नंतर जातो. म्हणजे पांडुरंगा करू प्रथम नमन याच्याकडे नंतर जातो आणि नमो ज्ञानेश्वरा यांच्याकडे आपण नंतर जातो. नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा याच्याकडे आपण नंतर जातो. तर अशा रीतीने आपल्याला मंगलाचरण नीट करता आलं, ते व्यवस्थित चांगलं जमलं की मग आपण गजराकडे वळतो. मग ते गजर कुठले विठ्ठल विठ्ठल तुम्ही केलं असलं तर मग विठोबा रखुमाई आहे. मग विठोबा रखुमाई आपण करून घेतलं. त्याच्यानंतर मग सोपं काय आहे तर याच्यामध्येच मूळ अभंग असतो. कशामध्ये? या दशपदीमध्ये मूळ अभंग पण असतो. मूळ अभंगाचे दोन प्रकार आहेत, एक छोटा अभंग, एक मोठा अभंग. छोट्या अभंगाला आपण दिडकीचा अभंग म्हणतो, मोठ्या अभंगाला आपण संपूर्ण अभंग म्हणतो. मग त्या अभंगाचं ओबी स्वरूपात जर निवेदन करायचं असेल तर त्याचे हे आपले दोन प्रकार आहेत. मग संपूर्ण अभंगाचं ओळी पद्धतीने निवेदन कसं ते शिकून घ्यायचं आणि दिडकीच्या अभंगाचं ओळी पद्धतीने निवेदन कसं ते शिकून घ्यायचं. मग आपलं हे सर्व शिकल्यानंतर ही आपली दशपदी म्हणजे मंगलाचरण आपलं हे परफेक्ट झालं. आणि त्याच्यानंतर आपण विठोबा रखुमाई गजर शिकून घेतलेला आहे, विठ्ठल विठ्ठल शिकून घेतलेला आहे आणि एक बऱ्यापैकी स्वर, ताल आणि लय याची समज आपल्याला आली आहे. आणि मग आपण एकेका अभंगाकडे वळतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मग आपण रूप पाहता लोचनी हा अभंग आपण शिकू शकतो. आता यात गंमत कशी आहे बघा, आपण रामकृष्ण हरी हे नंतर शिकलं पाहिजे. का नंतर शिकलं पाहिजे तर याची अत्यंत धीम्या गतीने, अत्यंत विलंबित पद्धतीने काही काही बुवा सुरुवात करतात आणि चांगला रंग भरल्यानंतर मग ते एका द्रुत गतीकडे आणि चढणीकडे त्याला घेऊन जातात आणि मस्तपैकी त्याचा समारोप करतात. तर ही फार कलाकुसरीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग ते जय जय रामकृष्ण हरी आपण शेवटी शिकलं पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये जी काही जान आहे, जी काही मजा आहे ती आपल्याला आणता येतं. मग अनेक बुवा अनेक प्रकारे एकदम अशा सुंदर पद्धतीने ते सुरुवात करते. तर आता एवढं सगळं विवेचन केल्यानंतर जरा थोडासा माझा घसा पण दमलेला आहे, पण ते इतकं सुंदर सुरुवात करतात काही काही बुवा. म्हणजे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी. याच्यापेक्षाही अत्यंत चांगल्या स्वरामध्ये एकदम ते विलंबित मध्ये चांगलं ते हे करतात. तर हे सगळं त्याच्याकडे येण्यासाठी आपल्याला आधी पहिल्यांदा हा संपूर्ण अभ्यास करणं आवश्यक असतो आणि त्याच्यानंतर मग शेवटी आपण जय जय रामकृष्ण हे शिकायचं असतं. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे आपण अशाच पद्धतीने आपण शिक्षण घेत असतो. त्याच्यामुळे मला सर्व विद्यार्थ्यांना नम्रपणे एवढंच सांगायचं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही हा अभ्यासक्रम नीट लक्षात घ्या आणि अशा पद्धतीनेच तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला चांगला कीर्तनकार होता येईल. आता सगळ्यांना महत्वाची सूचना ती म्हणजे काय की हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि हा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध आहे फक्त मेंबर्स लोकांसाठी. आणि त्याच्यामुळे आधी आपण सर्वांनी आपलं जे हरी कीर्तन प्रबोधिनी हे चॅनल आहे ते सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि ते सबस्क्राईब केल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी एक जॉईन नावाचं बटन दिसतं. मग त्या जॉईन बटनवर क्लिक केलं तर आपल्याकडे दोन प्रकारच्या मेंबरशिप आहेत. पहिली मेंबरशिप आहे ती सर्वसाधारण मेंबरशिप आहे 89 म्हणजे 89 रुपयाची, दर महिन्याला 89 रुपये. आणि दुसरी मला वाटतं 200 रुपयाची आहे.
तर याच्यात फरक काय आहे? तर जनरल संपूर्ण हे जे सगळं सांगतो विद्यार्थ्यांसाठी आहे ते हे 89 रुपीजमध्ये आहे आणि 200 रुपयामध्ये या सर्व भजनांचे ट्रॅक्स आहेत. म्हणजे काय, त्याच्यामध्ये टाळ वाजलाय, पेटी वाजली आहे आणि पखवाज वाजलाय, परंतु त्याच्यामध्ये कुण्याही गायकाचा आवाज नाही आहे. तर त्याच्यामुळे ते ट्रॅक तुम्ही प्ले केले म्हणजे लावले तर मग तुम्हाला स्वतःलाच त्या ट्रॅकच्या आधारावरती गाता येतं. तर अशा रीतीने जे सगळ्यांसाठी व्हिडिओ आहेत फ्री ते आपल्या चॅनलवरती तर उपलब्ध आहे. जे सबस्क्राईब करत नाही त्यांना पण ते दिसतात. सबस्क्राईब करतात त्यांना काय फायदा होतो की नवीन व्हिडिओ टाकला की त्याला नोटिफिकेशन जातं. आणि जे लोक सबस्क्राईब करून जॉईन बटनवर क्लिक करून मेंबर होतात तर त्यांना विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले असतात सारखे जे व्हिडिओ आहेत ते आधी पण केलेले आहेत. तर ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्यापेक्षा वरची मेंबरशिप घेतली तर तुम्हाला ते साऊंड ट्रॅक त्याच्यावरती तुम्हाला गायला मिळतं. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. तर अशा रीतीने हा व्हिडिओ परत पाहण्यासाठी तुम्ही आपल्या हरिकीर्तन प्रबोधिनी चॅनलची मेंबरशिप घेतली तर तुम्हाला हा व्हिडिओही पाहता येईल आणि अन्य व्हिडिओंचाही तुम्हाला फायदा होईल एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण आजचा जरा थोडा लांबलेला क्लास आहे तो आपण या ठिकाणी थांबूया. थांबताना जर अजून कुणा विद्यार्थ्यांना काही शंका असेल तर कृपया त्यांनी शंका विचारायला हरकत नाही. तर अजून एक 5 मिनिट तरी आपण काही शंका असतील ह्या आजच्या झालेल्या लेक्चरच्या संदर्भात तर त्या शंकांचं उत्तर देऊ. आपल्या प्रायव्हेट शंका काही असतील तर मला फोनवर विचारणं हेच चांगलं राहील. अभ्यासासंबंधी आणि पर्टिक्युलरली आज जो अभ्यास शिकवला त्याच्या संबंधी काही शंका असेल तर तुम्ही अवश्य विचारा. रामकृष्ण हरी.